एक चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा संख्या झाली ती 3. एका साईडला विनोद ठाकूर जे नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. स्ट्राईक एंडला विनोद पाटील. ऑफ साईडला यावेळेस चेंडूला पंच केले रवींद्र पाटील. बाबूभाई चेंडूला स्टॉप करतायत. एकदा मिळणार. जवळपास आपण मागील सीझन आणि या सीझनचा विचार केला तर पहिली मॅच खेळतायत बाबूभाई. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या आहेत. बाबूभाईंना भरपूर मिस केला बऱ्याच जणांनी, कारण कॅप्टन कुल म्हणून आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये या व्यक्तीची ओळख आहे. रवींद्र पाटील बाबूभाई. धावसंख्या झाली ती 4. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटक या ठिकाणी क्लिअर झाले. मालवणी वर्सेस कांदरपाडा हे दोन संघ आमने सामने सेमीफायनल पर्यंत या मैदानावर कांदरपाडा संघ देखील खेळला आहे. लक्षात ठेवा क्रमांक 3चं पारितोषिक कांदरपाडा संघाने देखील पटकावले या दहिसरच्या मैदानावर. षटक क्रमांक 2 ज्ञानेश्वर कुळे येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. जे खेळाडू नेहमी चर्चेत असतात. ज्ञानेश्वर आज मला वाटतं संतोष नाही का, संतोष कोळी नाही, मला वाटतं बंगाली समाजाची मॅच सुरू आहे असं वाटतंय मला. ऑन साईडला फटका चांगला आहे. मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. मिलन कोळी चेंडूला उचलतोय. इथे देखील एकच धाव असेल. रविवार म्हटलं तर मालवणीचं मैदान नेहमीच बिझी असतं प्रत्येक रविवारी. धावा झाल्या त्या 5 आणि येत्या मला वाटते 24 आणि 25 इंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन करून आपण एक सगळ्यात मोठी स्पर्धा त्या मालवणीच्या मैदानावर खेळणार आहोत. चांगला चेंडू टाकला होता आउटसाइड ऑफ स्टंप आणि यावेळेस नक्कीच एक मोठ्या फटक्यामध्ये या चेंडूला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता विनोद ठाकूर यांचा. बघ अक्षय कडून पारितोषिक आले. विनोद ठाकूर साठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकार 500 रुपये असतील अक्षय राऊत यांच्याकडून. कट केलाय ऑफसाईड चेंडू निघून जातोय. डिक्लेरेशन झोन आहे. एक धाव असेल. धावा झाल्यात त्या म्हणजेच 6. अक्षय राऊतचं समालोचन खास करून मी होली कपला खूप ऐकलंय. एक जबरदस्त समालोचक आहेत अक्षय राऊत. धावा 6 झाल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ज्ञानेश्वर कोळी समोर विनोद ठाकूर. शॉर्ट बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे. मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर मला वाटते रुपेश कोळे. खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का कांदरपाडा टीमला. विनोद ठाकूर रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. ओव्हरऑल आपण 3 विकेट या कांदरपाडा टीमने गमावलेत. या तिन्ही विकेट रनआउटच्या स्वरूपात गमावलेत. खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय आणि या ठिकाणी आणखीन एक जर आपण एक नोटीस केलं ना अक्षय, तर तू ज्या खेळाडू पैसे लावतो तो खेळाडू आउट होतो तिथे. तू लावू नको पैसे. मिलिंदने षटकार मला मिलिंदने षटकार ठोकला खरोखर. आला नाही मिलिंद 500 घ्यायला. तुझ्या पुढेच बसलाय. धावा 7 झालेत. डोनाल्ड आणखीन एक चांगला खेळाडू आहे. बघ पूर्वीचा कांदरपाडा संघ आणि आताचा कांदरपाडा संघ भरपूर बदल झालाय. लक्षात ठेवा या कांदरपाडा टीम मध्ये. नक्कीच मागचं सीझन थोडंसं खराब गेलं होतं, मात्र या सीझन मध्ये खूप काही बदल. ऑन साईडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. हा येतो डोनाल्डच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. थोडंसं खराब गेलो होतो या सीझन मध्ये नक्कीच या टीमने फाईट दिले. अनेक संघांना फाईट दिले. चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. त्यामुळे या सीझन मध्ये नो डाऊट इतकं म्हणू शकतोय की कांदरपाडा संघ देखील काही ट्रॉफी उचलणार या सीझन मध्ये, यात काही शंका नाहीये. धावा 11 झालेत. ज्ञानेश्वर चेंडू टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा प्लेसमेंट. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. पॉइंट रिझर्व चेंडू निघून जातोय. महेश कोळी चेंडूला उचलतायत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय आई भावदेवी कांदरपाडा मास्टर्स या टीमची. ती म्हणजेच 3 बाद 12 धावा. जे गोलंदाजी अटॅक पाणी हवंय प्लीज पाणी द्या. तुम्ही जर की पाणी घेऊन गेलं तरी चालेल. खेळाडू देखील पाणी घेऊन गेले तरी चालतील असं काही नाहीये. पाणी कोणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये.
बघा, ओव्हरऑल जर कांदरपडा टीमच्या विषयी माहिती द्यायची गेली तर कांदरपडा टीमचे बहुतांश असे खेळाडू आहेत. म्हणजेच मी भरत म्हात्रे यांचं नाव घेईल, ग्रेगचं नाव घेईल, त्यानंतर मला वाटतं असे बरेचसे काही खेळाडू कांदरपडा टीमचे आहेत ते या खेळपट्टीवर सराव करतायत. सकाळच्या वेळेमध्ये या खेळपट्टीवर हे जे काही खेळाडू आहेत ते नेहमीच सराव करत असतात. त्याच्यामुळे ही खेळपट्टी कशी आहे, या खेळपट्टीवर कशा प्रकारे खेळायचं आहे आणि या खेळपट्टीवर कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे ही जाणकारी जे महत्वपूर्ण गोलंदाज कांदरपडा टीम जवळ ग्रेक आहे, भरत म्हात्रे यांच्याजवळ आहे ही जाणकारी. शशीदा देखील सकाळी इकडेच सराव करतोय. धावा झाल्यात 12. प्लेसमेंट कट केलं गेलं चेंडूला. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. मिलन वैती षटक क्रमांक 3. जे 35-40 मागचा मॅच आपण पाहिला त्या अगोदरचा देखील आपण सामना पाहिला. एकसर खास करून भाईंदर वर्सेस पांडू, मोरवा वर्सेस ओवळा, या ज्या काही आपण मॅचेस पाहिलेत म्हणजे तुम्ही अंदाज वर्तवू शकता की किती धावा यायला हवेत फळकावर. पुन्हा एकदा कट केलं गेलंय. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर प्लेसमेंट चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. धावा झाल्यात त्यात 14. आज प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी. सर्व प्रेक्षकांचं मी आई गावदेवी दहिसर क्रीडा मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, जेवण घ्या, जेवण सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहे डोनाल्ड. शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बेट. अगदी नटराज मुद्रेमध्ये स्ट्रोक खेळला गेला. चेंडू जातो पडद्याला लागला सर. एक धाव असेल डी झोन. धावा झाल्यात 15. मोठे फटके डोनाल्ड देखील खेळू शकतोय, मोठे फटके विनोद देखील खेळू शकतोय. मोठे फटके नक्कीच आपण ग्रेक यांच्या बॅट मधून देखील बऱ्याचदा पाहिलेत. तो देखील खेळाडू अजूनही डगआउट मध्ये आहे, प्रतीक्षा करतोय. कारण ऍज अ बेस्ट ओपनर बॅटर ग्रेकला आपण बऱ्याचदा कांदरपाडा टीमचं ओपन करताना पाहिलंय. मात्र यावेळेस नक्कीच कदाचित मिडल ऑर्डर जी आहे ती ग्रेक जवळ दिली आहे सांभाळण्यासाठी. बॅटचा टो, चेंडू हवेत आणि इथे फलंदाज बाद. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. इथे तो फटका फसलाय. बॅटच्या अगदी टोवर ते चेंडू लागला गेला आणि जवळजवळ हा चौथा विकेट गमावलाय कांदरपाडा टीमनं. डोनाल्ड या ठिकाणी बाद झालाय. फलंदाज बाद. धावसंख्या 15. 2.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय परेश, म्हणजेच प्रेमानं ज्याला आपण पिंट्या म्हणतोय. सध्याच्या घडीला आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये जी ओळख आहे या खेळाडूची ती पिंट्या या नावानं ओळख आहे आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू डाऊन द ऑफ स्टंप. खूप चांगली लाईन आणि लेग या खेळपट्टीवर. ही जी लाईन आहे या लाईननं नक्कीच अनेक खेळाडूंना बीट केले. डाऊन द ऑफ स्टंप, ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हरी ज्या ज्या टाकल्या गेल्या, चेंडू टाकले गेले ते आतापर्यंत नक्कीच चांगल्या पद्धतीचे आपण पाहिलेत. कधी उसळी घेणारे तर कधी खाली बसणारे देखील चेंडू आपण या ठिकाणी पाहिले. चांगला चेंडू आहे, 2 स्पॉटचा चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर, सटीक यॉर्करचा मारा हा केला होता गोलंदाज वैतीनं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण आई भाऊदेवी कांदरपाडा या टीमची धावसंख्या पाहतोय 4 बाद 16 धावा. अपेक्षा आहे 30 धावा या फळकावर यायला हव्यात, जेणेकरून आपण मालवणी संघाला चांगली फाईट देऊ शकू या मैदानावर. मी म्हटलंय की कांदरपाडा टीम जवळ गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे, त्यानुसार या आकड्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बघा 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 मध्ये 14 बनवल्या, 30 धावा होऊ शकतील, जेणेकरून बॉल टू बॉल. मात्र त्याहून अधिक म्हणजेच ती पॅप्सीची ऍड आली होती ना, हे दिल मांगे मो, तशा प्रकारे की याहून अधिक धावा जर आल्या तर नक्कीच सोने पे सुहागा असं मी म्हणू शकेल. संजय येतोय षटक हाताळण्यासाठी. संजय भंडारी उर्फ शिवा. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालंय
कैलासजी राऊत शाखा प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. क्लिंग बोल्ट दांडी गुल पिंट्या या ठिकाणी बाद झालाय आणि त्यांच्या संवित पांडुरंगजी राणे साहेब आहेत, विभाग प्रमुख आणि कानविळकर साहेब आहेत. या सर्वांचं मी दैसर गावदेवी क्रीडा मंडळ यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. स्वागत आहे सर आपलं. विनंती करतोय आपणास की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अशोक भगत टीम कॅप्टन ऑफ साईडला चेंडूला पंच केलंय. चेंडू स्वीपर पॉइंटच्या दिशेनं एक धाव झाल्या, दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. धावा धावून करायची आहे. 2 झाले. थ्रो देखील इतका चांगला येत नाहीये. या ठिकाणी 2च्या जागी 3 धावा या खर्च कराव्या लागत आहेत. धावांची नितांत गरज. समोरचा संघ मालवणी, जो संघ आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये दादा संघ आहे, ज्या संघानं मालिका जिंकल्या आहेत, त्याच्यामुळे नक्कीच या मोठ्या संघाला कागदोपत्री हा संघ स्ट्रॉंग आहे. या स्ट्रॉंग संघाला आपल्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे. धावा झाल्या त्या तब्बल 19 धावा फलकावर येत आहेत. सन्माननीय अध्यक्ष व्यासपीठावर मंचावर आहेत. आई भाऊदेवी कांदरपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करतो मित्रांनो. विथ द स्विंग साऊंड आला होता आणि कदाचित तो साऊंड बॅटचा होता का हा प्रश्नचिन्ह असेल. मात्र साऊंड तर आला होता आणि कदाचित यस बॅटची एज, पंच देखील तेच म्हणतात की बॅटची एज होती. धावा झाल्यात 20. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 सुरू आहे. वेलकम कैलास भाऊ, हार्दिक स्वागत आहे आपलं. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेत खेळला गेलाय, मात्र त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी या एकेरी धावेनं धावसंख्या झाली आहे फळकावर कांदरपाडा या टीमची. ती म्हणजेच 21. अजूनही जवळपास एक विचार केला आपण 9 ते 10 धावा अजूनही फळकावर जर आल्या तर नक्कीच एक चांगली मॅच बनू शकेल. पॉइंट रिझन मध्ये चांगला फटका होता. एक धाव इथे देखील मिळणार. धावा झाल्या त्या 22. 4थं षटक प्रगती पदावर आणि आतापर्यंत यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट, तंत्रशुद्ध फटके हे मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फळकावर त्या म्हणजेच 5 बाद 23 धावा. अंतिम षटक. प्रयत्न हाच असेल की या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावा, जेणेकरून एक चांगला फाईट टोटल म्हणू शकतोय आपण या मैदानावर कांदरपाडा संघ उभारू शकतोय. तोच प्रयत्न असेल. अंतिम षटक धर्मेंद्र कोळी टीम कॅप्टन मालवणी मास्टर्स. पहिला चेंडू अगदी ऑफचा चेंडू ऑनच्या साईडला खेळलाय, हवेत आहे. त्या ठिकाणी मात्र मागे प्रोडक्शन साठी आहे मिस्टर रुपेश कोळी. त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद टीम कॅप्टन मिस्टर अशोक भगत आउट. पहिला चेंडू अगदी ऑफचा चेंडू ऑनच्या साईडला खेळलाय. आउटसाइड ऑप्शन शॉट बॉल होता आणि ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा जो चेंडू आहे तो ऑन साईडला खेळला गेला आणि बॅटच्या अगदी त्या खालच्या पट्ट्यावर टोवर तो चेंडू लागला गेलाय. या कारणास्तव जो फटका एक्झिक्यूट करायचा होता अशोक भगत यांना 6 धावेचा तो फटका त्या ठिकाणी आला नाहीये. कालच्या दिवसामध्ये फक्त आणि फक्त 3 षटकार पाहिले होते आपण, 4 षटकार पाहिले होते. आज ओव्हरऑल मला वाटते 2 षटकार आलेत. एक प्रमोद भोईर मॅन फ्रॉम पाणजू,
याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला आणि एक मिलिंद भगत मॅन फ्रॉम दहिसर याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला. ग्रेक साठी देखील पारितोषिक आले. अक्षय राऊत यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये. खूप चांगला चेंडू आहे. गुडलीवरून चेंडू उसळी घेतोय. रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली. ऑफसाईड या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. ग्रेक यांचा थोडस मागे येतात खेळण्यासाठी, उशिरा येतात. 8व्या क्रमांकावर हा खेळाडू होतोय. एक ओपन करताना देखील आपण ग्रेकला बऱ्याचदा पाहिलंय, मात्र यावेळेस मागे येतोय. शॉर्ट बॉल आहे ऑन साईडला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळतोय. प्रमोद कोळी त्या ठिकाणी आहेत प्रोटेक्शनसाठी. एक धाव तर मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न ते केला गेलाय आणि इथे मात्र बॅट जी आहे ग्रेक यांची ती हवेत होती. या कारणास्तव इथे आणखीन एक विकेट गमावले कांदरपाडा टीमनं. ग्रेक देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. आणि इथे मात्र बॅट जी आहे जवळ जवळ विचार केला तर मला वाटते 4 ते 5 खेळाडू हे रनआउट झालेत आतापर्यंत. धर्मेंद्र कोळी फक्त एक धाव 3 चेंडू, स्लॉग ओव्हर आहे आणि एक अपेक्षा केली होती की या शेवटच्या 6 चेंडू मध्ये जवळजवळ 10 धावा किंवा त्याहून कमीत कमी 5 ते 6 धावा यायला हव्यात. मला 3 मध्ये फक्त एक धाव खर्च केले धर्मेंद्र कोळी आहे ना. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये येतोय. उचली घेणारा चेंडू आहे, उचली घेणारा चेंडू आहे या ठिकाणी. धाव संख्या 24 वर थांबले. न्यू बॅटर प्रवीण आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईकला आपण पाहतो विनोद पाटील अगदी समोरच्या दिशेनं स्टेट बॅट, आणि यस म्हणतात ना स्टेट बॅट नो बकवास, चेंडू सीमारेषा पार. विनोद पाटीलच्या बॅट मधून हा येतोय कणकणीत मास्टर स्ट्रोक चौकार. 28 झालेत. एक चेंडू अजूनही बाकी आहे. धाव संख्या 28. सफल झाला होता. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आला होता. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता, मात्र बॅटची एज दगून चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी गोशांगी क्षेत्र आहे. शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स या टीमची ती 29 धावा झाल्या आहेत आणि 30 धावा विजयासाठी दिल्या जातात मालवणी या टीमला. चला टीम मालवणी आमच्या डाव्या बाजूला यायचं आहे. या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे. नेक्स्ट मॅच यायचं आहे या ठिकाणी. आर के मोरवा टीम कॅप्टन आणि पांजू मास्टर्स टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला टीम कॅप्टन आर के मोरवा आणि टीम कॅप्टन पांजू चला टॉस करण्यासाठी या. दुसऱ्या फेरीत आपण मॅचला सुरुवात करणार आहोत या मॅच नंतर, आणि त्या मॅच असतील मला वाटतं 4-4 ओव्हरच्या. 4 ओव्हरची मॅच असेल. याची पूर्ण जाणकारी आम्ही दोन्ही टीम कॅप्टन यांना देतोय. जर तुम्हाला तुमच्या टीम मध्ये बदल करायचा असेल तर तो टॉस करण्या अगोदर करा. एकदा का टॉस झाला तर तुम्हाला तुमच्या टीम मध्ये बदल करता येणार नाही. चला या समालोचन कक्षामध्ये बदल करतोय
ऐकूया आपण राई गावाचा आवाज आमचे मित्र संकेतजी पाटील यांना. सन्माननीय पांडुरंग राणे साहेब इथे उपस्थित आहेत. विभाग प्रमुख त्यांचा विशेष सन्मान आम्ही इथे करतोय. वेलकम साहेब. आणि निश्चितच आपली उपस्थिती आमच्यासाठी वंदनीय आहे आणि आमच्या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आमच्या एकूणच श्री गावदेवी क्रीडा मंडळातर्फे आम्ही मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतोय. आणि आपलं हे विशेष प्रेम असंच राहू द्या साहेब, कारण भरपूर गरज आहे सध्या. जी धामधूम आहे, आपलं जे काम आहे ते निश्चितच चांगलं होईल. या सगळ्या सदिच्छा आम्ही एकूणच आमच्या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आणि इकडे जमलेल्या जेवढे खेळाडू आणि प्रेक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला देतोय. सन्माननीय उपाध्यक्ष अनिल खानविलकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही विशेष स्वागत करतोय या प्रसंगी. सन्माननीय कॅप्टन आमचे एकूणच मिलिंद भगत यांच्या माध्यमातून इथे केला जातोय. खानविलकर साहेब, थँक्यू व्हेरी मच. आणि निश्चितच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आयुष्य तुमचं देखील चांगलं जावं आणि सध्या जी काही रणधुमाळी आहे ती देखील चांगली हो, हीच सदिच्छा. चला, विजयासाठी लक्ष आहे फक्त आणि फक्त 30 धावांचं. 30 चेंडू आणि 30चा गेम आहे आणि सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणे. तसेच शाखा अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ सुद्धा इथे उपस्थित आहेत. नंदू पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा विशेष सन्मान करूया. वेलकम वेलकम कैलास भाऊ, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला, 30 चेंडू मध्ये 30 पाहिजे. आघाडीची जोडी मैदानात उतरले. क्लास जोडी आहे, स्टायलिश जोडी आहे. नॉनस्ट्राईक एंडला हरेश्वर आणि स्ट्राईक एंडला मालवणीचा स्टार खेळाडू ते म्हणजे रवींद्र पाटील बाबूबाई. संपत माने साहेब उपाध्यक्ष सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जितू पाटील, जितू भाऊ या, कोणी जाऊ नका प्लीज, विनंती करतोय. आपल्या मान्यवरांचा सन्मान झाला पाहिजे. वेलकम वेलकम. सर्व मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. 30 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. शशी ठाकूर पहिला चेंडू 40 पद्धतीने शेवटपर्यंत वाट बघितली आणि अगदी आपण बघतो हो डायरेक्ट हिट झाला असता तर धोका होता इथे. कारण बाबूबाई सध्या थोड्याशा फ्रीजिंग मोमेंट मध्ये आहेत, कारण जास्त ते पळत नाहीत. अगदी आरामात ही धाव पूर्ण केली आहे. एक धाव, स्वतःचा अकाउंट ओपन, टीमचा अकाउंट ओपन. मालवणी वर्सेस कांदरपडा ही मॅच सुरू आहे. चला आपण मिलिंद पाटील साहेब, मिलिंद भगत साहेब, आपण लगेच टॉस करून घ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते, कारण पुढची मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला टीम पांजो आणि आर के बोरुवा. दोन्ही कॅप्टन जरा वर या प्लीज. टीम कॅप्टन वर या प्लीज. मिलिंद दादा, चेंडू खाली राहिलाय, खाली राहिलाय. असे डेड स्पॉट्स आहेत. मी सर्व पदाधिकारी इथे जे उपस्थित आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, त्यांना विनंती करतोय चेंज जो काही करायचंय तो करूया आपण. अगोदर टॉस करून घ्या प्लीज. दोन संघ आहेत. एका बाजूला मीरा भाईदरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे आर के मोरवा मास्टर्स. तर दुसऱ्या बाजूला पालघर परिसरातील संघ, तो म्हणजे पांजू मास्टर्स. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आहे 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या 4 ओव्हरची मॅच आहे फक्त. शशी ठाकूर गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा. गुड शॉट, चांगला स्टायलिश फटका. मात्र इथे काय क्षेत्ररक्षण आहे. व्हॉट अ फिल्डिंग बाय ग्रेग. मात्र हा फलंदाज का धावचीत नाहीये. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण ग्रेग, यू ब्युटी. मात्र तरी सुद्धा एक धाव ही पूर्ण केली. हरेश आणि एकूणच बाबूबाई यांनी. दोन्ही 50च्या पलीकडचे खेळाडू आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अफलातून आहे. प्रत्येक चेंडूवर एक धाव करायची आहे आणि त्यासाठी निश्चितच हा प्रयत्न आगरी कोळी समाज आणि त्यांच्या
माध्यमातून 23 गावात होत असलेले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅटची बॉटम एज आहे, चेंडू शॉट मिड विकेटला, एक धाव तिथे पूर्ण होणार आहे. मात्र मान्यवर बरेच वेळा या आगरी कोळ्यांच्या स्पर्धेसाठी आले असतील. मात्र सर्व मान्यवरांना विनंती आहे, साहेब प्लीज जेवणच जायचंय, आमच्या जेवणाचा आस्वाद घेऊनच जा, अशी कळकळीची विनंती आई गावदेवी क्रीडा मंडळ दहिसर यांच्या वतीने आम्ही करतोय. धन्यवाद धन्यवाद साहेब. या या पुन्हा एकदा शशी ठाकूर, हरेश्वर यांच्या साडी. ओ इथे बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र इथे विकेट सोडली आहे. आणि इथे आपण बघतोय बाबूभाई यांना परतावं लागेल. कदाचित आज वेगळ्या मूड मध्ये आहेत बाबूभाई, त्यामुळे धाव घेऊ की नको घेऊ नक्की चाललं होतं. मात्र इथे विकेट आले. धावची चरपणे फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर कोण जाणार, धर्मेंद्र कोळी की अजून कोणी? काही टेन्शन नाही, सगळेजण आम्ही आतमध्ये आहोत. बाबूभाई येऊ शकता तुम्ही बाहेर, कारण सगळे आतमध्ये आहोत आपण. धर्मेंद्र कोळी नवीन बॅटर. मात्र इथे विकेट आली आणि धावा आतापर्यंत या षटकामध्ये जर बघितल्या तर फक्त 3च खर्च केलेत. व्हेरी गुड बॉलिंग. ही धावसंख्या डिफेंड होऊ शकते. फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत, चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण. या गोष्टीकडे जर टीम कांदरपाड्याने लक्ष दिलं तर काहीही घडू शकेल. काल देखील आपण अद्भुत सामने या एकूणच टुर्नामेंट मध्ये पाहिलेत, त्यामुळे विसरू नका मित्रांनो. शेवटपर्यंत मॅच सोडायची नाहीये, हा ऍटिट्यूड तुम्हाला दाखवावा लागेल. पुढे आले, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षण थोडस डिफ्लेक्ट झालंय. 2 धावा कंप्लीट होणार आहेत, 2 धावा कंप्लीट होणार आहेत. सुरक्षित क्षेत्ररक्षण करण्याचं गरजेचं आहे. थोडीशी एक्साइटमेंट दाखवतायत ते म्हणजे ग्रेक. षटकाची समाप्ती. धावसंख्या 5, अजूनही 24 चेंडूंचा खेळ राहिलाय. करायचे 25 धावा. नियोजन करावं लागेल. भरपूर गोष्टी असतात क्रिकेटमध्ये, प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट असते. कुठल्याही सिच्युएशनला हलक्यात घेऊ नका. आम्ही वारंवार ही गोष्ट सांगतो, मात्र ते ऐकलं किती जातं हा देखील एक प्रश्न आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, लवकर येऊ द्या गोलंदाज. खांदरपडा मास्टर, भाऊदेवी खांदरपडा मास्टर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जेवणाची व्यवस्था सुरू आहे मित्रांनो. खेळाडू जर कोणी जेवायचे बाकी असतील तर जेवून घ्या. इथे आलेले सगळे संघ, त्यांचे पाठीराखे, तुमचं स्वागत आहे. अतिशय चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेदरम्यान. कौतुक आहे इथे श्री गावदेवी क्रीडा मंडळ दहिसर गावठणचं. भरत मात्रे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर धावचित डायमंड डकचे शिकार झाले होते, मात्र गोलंदाजीमध्ये काही वेगळा कारनामा ते करतील का? जास्त वेळ घेताय, जास्त वेळ घेताय, प्लीज सहकार्य करा. नंतरचे सगळे सामने आम्हाला कमी षटकांचे ठेवावे लागतील, कारण मगाशी जो टॉस झालाय तो आधीच सांगितलं की 4 ओव्हरची मॅच असणार आहे. हरेश्वर आणि धर्मेंद्र कोळी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही अप्रतिम खेळाडू आहेत. कित्येक सामने जिंकून दिले, त्यावेळेला फुल टॉस डिलिव्हरी कन्वर्ट केली आहे, मात्र इथे धावा मिळतील, धावा मिळतील. धर्मेंद्र कोळी यांचा लगेच कॉल आलाय की 2 धावा कंप्लीट होणार आहेत. अगदी स्लॉक स्वीप करायचा होता, बॅटची अगदी टो लागली, चेंडू बराच काळ हवेत होता, मात्र डीप स्क्वेअर लेगला जर बघितला तर क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे, त्यामुळे त्याच्या मध्ये चेंडू पडतोय. तो झेंडा आहे बघा, त्या झेंडाच्या या बाजूने षटकार, या बाजूला डिक्लेअर. मैदानाची आखणी, मैदानाचा ढाचा असा आहे ना, तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला मोल्ड व्हायचे आहे, ऍडजस्टमेंट करायची आहे. हवेत खेळलेत, हवेत खेळलेत, हा झेल नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये हो पोहोचले होते, जवळ जवळ पोहोचले होते. शेवटच्या क्षणी थोडेसे एफर्ट कमी पडले असं म्हणावं लागेल. या दरम्यान मात्र 2 धावा, भरपूर मागे होते शशी ठाकूर, तरी सुद्धा ते पोहोचले होते. अफलातून फिटनेस असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो कित्येक वर्षापासून. अगदी मी तरी मागच्या 20 वर्षापासून या खेळाडूला
मास्टर क्रिकेट मध्ये बघतोय. सुपर. नाव आहे शशी डागुर. बदल होतोय क्षेत्ररक्षणामध्ये, थोडासा बदल होतोय. थोडस क्षेत्ररक्षण करताना कदाचित तुम्हाला 10 ते 12 पावलं पुढे उभं राहावं लागेल जर अशा प्रकारची झेल टिपायची असेल तर. हवेत खेळलेत मात्र हा वेगळा फटका, हा वेगळा फटका. दुसरी धाव नाही होणार, नाही होणार. मालवणीचं क्रिकेट एकेरी दुहेरी धावांसाठी ओळखलं जातं, कारण यानंतर इथे जर विकेट पडली तर दोन असे खेळाडू पॅड बांधून बसलेत. एका बाजूला प्रमोद कोळी, दुसऱ्या बाजूला मिलन कोळी, की जे धावून धावून सर्वांना थकवतील. मात्र हे दोन खेळाडू बघा 50+ चे खेळाडू आहेत, मात्र स्टॅमिना अफलातून आहे. हरेश्वर टेक्निकली साऊंड, तर दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र एक जबरदस्त ऑलराऊंड खेळाडू. नेक्स्ट बॉल परत खाली राहिलाय, बॉल खाली राहिलाय, मात्र इथे अपिलामध्ये तथ्य नव्हतं. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, बॅटनी आली आहे धाव. एक धाव इथे मिळते. सरप्राईज डिलिव्हरी ठरली आहे धर्मेंद्र कोळी यांच्यासाठी, कारण असे डेड स्पॉट्स आहेत या विकेटवर जिथे चेंडू खाली राहतो, कधी उसळतो. एक वेगळी खेळपट्टी आहे. 23 गावामध्ये जर विचार केला तर सगळ्यात चर्चेत असलेली ही खेळपट्टी आहे. भरत म्हात्रे पुन्हा एकदा पुढे आले, लॉफ्ट केलाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडासा लेट येतोय, त्या दरम्यान इथे 2 धावा. ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो. धावा मिळणार आहे तिथे, धावा मिळणार आहेत, मात्र इथे खेळाडू थकलेत. फक्त 3 धावा. आणा आणा सेंट्रम युक्त पाणी आणा. तीन धावा पूर्ण झाल्या, मात्र या 3 धावा करताना अक्षरशः कमरेवर हात गेलेत, कारण हे दोन्ही 50च्या पलीकडचे खेळाडू आहेत. आपण त्यांच्याकडून अपेक्षा तरी किती करणार. मिलन कोळीला 4थी धाव पाहिजे होती, मात्र थांब मित्रा. अफलातून स्टॅमिना. धावसंख्या झाली ती म्हणजे 14. 30 करायचे आहेत, 14 झाले, 16ची गरज. शॉर्ट बॉल आहे, शेवटपर्यंत वाट बघितली. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, चांगलं झालंय क्षेत्ररक्षण. चेंडू कुठे आहे? एक धाव, एक धाव. धावसंख्या झालेत 15, अजूनही करायचे 15. चेंडू शिल्लक आहेत 18. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पुढच्या षटकासाठी कोण? मला वाटतं कमलेश म्हात्रेंनाच विचारावं लागेल की या घडीला कोणाच्या हातात चेंडू दिला पाहिजे. अशोक येईल, विनोद येईल, कोणाच्या हातात? मला वाटतं विनोद पाटील कडे चेंडू दिला जाईल, कारण खरी गरज आहे इथे विकेटची, खरी गरज आहे धावा रोखायची. 18 चेंडू मध्ये 15 धावा, कारण आपण बघितलं पहिल्या इनिंग मध्ये बरेच रनआउट झाले आणि त्यामुळे धावसंख्या होऊ शकली नाहीये. 30 धावा चॅलेंजिंग टोटल आहे, मात्र ते आम्ही पहिल्या सामन्यापासून सांगतोय या मालिकेच्या की इथे सामने तुम्हाला वाचवायचे असेल, धावसंख्या वाचवायची असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल. ती नीड आहे, ती गरज आहे. विनोद येते गोलंदाजी मार्कवर. धर्मेंद्र कोळी ऑन स्ट्राइक. शॉर्ट बॉल आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. पूर्णपणे चुकले धर्मेंद्र, थोडेसे लेट खेळलेत मी असं म्हणेन, कारण क्रिजच्या आतमध्ये भरपूर आले होते अगदी विकेटच्या जवळ आणि त्यामुळे हा फटका खेळताना उशीर झालाय. एक धाव इथे अजून मिळतीये, मात्र कीपर सुद्धा जवळ होते, त्यामुळे पंच लगेच नंदू पाटील सांगतायत की लक्ष घाला या गोष्टीकडे की जाऊ नये. पुन्हा एकदा बॅकफुटवर आलेत आणि आता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू आहे. भरत मात्र चेंडू उचलेपर्यंत एक धाव मिळतीये. एका धावावर समाधान मानावं लागेल. 17 धावा, 13 धावांची अजूनही गरज आहे. नेक्स्ट मॅच पांजू मास्टर्स वर्सेस RK मोरवा मास्टर्स.
दोन्ही संघ रेडी आहेत. वेल बोल्ड अतिशय चांगली फ्लाइट होती. सुपर. मला वाटतं मोरव्याच्या डगआउट मध्ये राऊंड टेबल काहीतरी नियोजन सुरू आहे. काहीतरी प्लॅनिंग चाललंय की पुढच्या मॅच मध्ये कसं खेळायचं आहे. विनोद काहीतरी वेगळा चमत्कार करून दाखवतील का आपल्या टीम साठी. पुढे आलेत मात्र ऑन साइड ला टर्न केलाय. भरत मात्रेचं चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो अप्रतिम आहे. कलेक्शन देखील चांगलं आहे. धर्मेंद्र कोहलीला परतावं लागेल. अशा प्रकारच्या खेळाची अपेक्षा आहे टीम कांदरपाड्याला. जर विजय मिळवायचा असेल तर एक एक धाव वाचवायची आहे. विकेट मिळवायची आहे. न्यू बॅटरी येतोय मालवणी एक्सप्रेस. प्रमोद कोळी. मालवणी कोळीवाडा आणि मालवणी कोळीवाड्याचं एक जे काम होतं ते काम पूर्ण झालंय. अगदी आपण मालवणी गावात आता शिरता वेळी तुम्हाला एक जबरदस्त स्टॅच्यू पाहायला मिळतो. तो म्हणजे कोळी आणि कोळीनबाईचा चांगला स्टॅच्यू फॉर्म केलाय. मालवणी गावाची ती ओळख आहे. फुलटॉस बॉल होता. चेंडू हातातून सटकलाय. बाईचा इशारा. बाईचा इशारा. एक धाव इथे मिळते. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे. फक्त एक पुश केलाय. जेंटल पुश ज्याला आपण म्हणू शकतो. एरवी हा फटका ते खेळू शकले असते मात्र स्वतःवर कंट्रोल दाखवला की आय थिंक शेवटचा चेंडू आहे. सिंगल काढायचा आहे. स्ट्राईक वर यायचं आहे. प्रमोद कोळीची गणित अगदी मालवणीला घरात असल्यापासून सुरू असतात. धावसंख्या झाली ती 20. आता 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. अजूनही मॅच बनू शकेल. होप सोडू नका. आशा ठेवा आणि कदाचित हीच आशा तुम्हाला पुढे नेऊ शकते. कोण जिंकेल या मॅच मध्ये. मालवणी संघ सध्या हॉट फेवरेट आहे. या मैदानावरचा इतिहास त्यांच्या बाजूने नो डाऊट. आमचे भारत राऊत नेहमी सांगत आलेत कागदोपत्री जर निश्चितच टीमचा इतिहास पाहिला तर या मैदानावर जास्तीत जास्त पारितोषिक फटकावली आहे टीम मालवणीनं. कारण इथे कसं खेळायचं आहे यांना पूर्ण कल्पना आहे. मात्र इथे ग्रेग वेगळा चमत्कार दाखवणार का. खरं मागचा सामना आपण बघितला अफलातून रित्या सरकला होता तो पुढे. ओ चांगला चेंडू होता मात्र तितकंच चांगलं गणित इथे आपल्याला पाहायला मिळतंय. ती म्हणजे निश्चितच प्रमोद कोळीचा एक एक धावांनी देखील आपण विजय मिळू शकतो. सध्या JR स्पोर्ट्सच्या बॅटने तो खेळतोय. नाईन टू विन. हा चेंडू जवळ डाऊन द लेग होता. एकच धाव मिळणार आहे. बॉल द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये प्लीज. टेनेक्स क्वालिटीचे हेवी ड्युटी बॉल आहेत. बरेच जण लगेच चेक करतात. बाबूभाई या वर या प्लीज. एक भरपूर रिस्पेक्टेड खेळाडू आहेत आणि निश्चितच सर्वांचे लोकप्रिय खेळाडू बाबूभाई यांचं स्वागत आहे मुख्य मंचावर. यावेळेला एक्झॅक्टली घडलंय काय. बॅट लेग बायचा इशारा होतोय. लेग बायचा इशारा. एक धाव अजून. नेक्स्ट बॉल ग्रेग. यावेळेला लॉफ्ट केलाय. मिळतील फक्त किती धावा सर. एकच धाव. प्रयत्न आहे लवकर मॅच संपवण्याचा मात्र आपण बघतोय चेंडू दिलाय. खेळ चालू ठेवा. चेंडू दिलाय आतमध्ये. धावसंख्येकडे लक्ष घाला. धावसंख्या 24 झाले. 6 to win.
ओ यावेळेला यॉर्क करून घेतला. इथे विकेट येणार का? डिरेक्टेड नाहीये. नोएल सुनेकरनं रॉंग एंडला थ्रो दिलाय. मात्र डिरेक्टेड नाहीये. एक धाव अजून मिळते. आता 5 धावांची गरज विजयासाठी. मास्टर क्रिकेट वाटतं तितकं सोपं नाहीये आणि त्यातल्या त्यात हे मैदान, ही विकेट. फुल टॉस होता. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी आलेत. स्ट्राईक एंडला थ्रो दिला तर वॉटर थ्रो. सुपर थ्रो. लेट सी द अंपायर डिसिजन. यस फलंदाज बाद आहे सर, डिसिजन द्या आधी. विकेट आली आहे, विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी ची. त्यामुळे धावसंख्या 26. आता लास्ट ओव्हर आणि 4. आठवतोय मागचा सामना. शेवटच्या षटक 4 धावांची गरज. आता इथे मालवणी आहे. मगाशी दहिसर होत. लास्ट ओव्हर 4 धावांची गरज. ती भुताटके अजूनही आहे का या मैदानावरची? कोण जिंकेल, मालवणी की कांदरपडा? सध्या कर्णधारानं हातात चेंडू घेतलाय अशोक. मात्र हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, प्रमोद कोळी आणि मिलन कोळी. कशा पद्धतीने या धावा पूर्ण करतील? सहा चेंडू 4 धावा. मालवणीला उत्तर द्यावं लागेल. कांदरपाड्याला देखील प्रतिकार करावा लागेल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाने तयारीत राहा. लाउट केलाय, मिळेल एकच धाव. अगदी आउटसाइड डावसम चेंडू होता. हा चेंडू छेडलाय, 1 धाव मिळतीये. प्रमोद कोळी भरपूर क्रिकेट खेळलेत, भरपूर. उभ्या आयुष्यात कदाचित प्रमोदनं एक गोष्ट प्रामुख्याने केले, ते म्हणजे क्रिकेट खेळणं. एकच धाव. नाव 2 टू विन. 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. या धावा देखील अडवायच्या आहेत. आता त्या कशा पद्धतीने अडवायच्या, खांदरपाड्याला ठरवायचंय. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. पण विकेटचा आधार घेता मालवणी संघ सरस आहे. ओ फलंदाज बाद होता होता राहिलाय. हा क्रुशियल मोमेंट होता. हा झेल इम्पॉर्टंट होता. नवीन बॅटर आला असता. मात्र ही धाव प्रमोद कोहलीने डोक्यावर हात मारले की हा फटका चुकीचाच होता. 1 धाव मिळतीये. संघर्ष करावा लागतो इथे. आता 1 टू विन आहे. इक्वल अप झाले. 1 टू विन क्लीन विजयासाठी. 3 चेंडू 1 धाव. मिलन कोहली ऑन स्ट्राइक. मोठाच फटका खेळणार मात्र आहे तिथे. फलंदाज बाद. फलंदाज बाद. अजूनही काही घडू शकेल का या मॅच मध्ये? मोठा फटका खेळणार मात्र आहे तिथे. 7 गडी बाद झाले होते. 4 गडी बाद झाले त्या टीम मालवणीचे. अजूनही दोन काही चेंडू घडू मध्ये शकेल का? 2 डॉट जरी केले, 2 विकेट जरी केल्या तरी सुद्धा मालवणी संघ जिंकू शकतो. मात्र ही परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. कदाचित इथे मिथून विचार करतोय मी माझी कॉर्पोरेट की मॅच खेळायला जाऊ का?
मालवणी संघ 2 डॉट केले तरी जिंकू शकतो, 2 विकेट जरी बाल केल्या देखील जिंकू शकतो. मात्र काय घडेल काय, वाईड का टाकलास मित्रा. एक एक्स्ट्रा काढला मालवणीला, असं मला हरकत नाहीये. अभिनंदन अभिनंदन टीम मालवणीचं आणि तितकंच कौतुक कांदरपड्याचं. मात्र दोन्ही संघांना विनंती करतोय लगेच जेवणाच्या मंडपात जा प्लीज. आणि चला आरके मोरवा आणि टीम पांजू आपापला पवित्रा घ्या. आरके मोरवा संघाची बॅटिंग आहे आणि पांजू टीमची इथे नक्कीच फिल्डिंग असेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हाडला काढला का टीम कांदरपाडा मास्टर्स. मात्र काही चुकांकडे लक्ष घ्या. चला हा हात मिळवणी करा. यस यस शेक हँड झालं पाहिजे प्लीज. अभिनंदन मालवण टीम. बेस्ट ऑफ लक टीम मोरवा. चला या भारतजी राऊत. चला पुढचा सामना सुरू होते. पांजू वर्सेस आर के मोरवा मास्टर्स. वेलकम वेलकम नंदू भाऊ, आपलं स्वागत आहे. क्या बात आहे. कैलास पाटील सुद्धा जॉईन करतायत. चला आपण मॅच ऑन करूया आता प्लीज, विनंती करतोय. आणि पुढची सूत्र हाताळतील भारतजी राऊत. चला अजूनही कोणी जेवून घ्यायचं असेल टीम मालवणी जेवून घ्या प्लीज.